हॅलो, वेलकम टू माय चॅनल. चला आज बनवत आहेत आपण एग करी, ते पण घरच्या साहित्यामध्ये आणि झटपट बनणारी आहे आणि झणझणीत होणार आहे. तर बघा रेसिपी खूपच इझी आहे. आता मी हे अंडे वाफवून घेत आहे. तर एक ट्रिक आहे, जेव्हा आपण अंडी उकडतो तर त्यावेळेस पाण्यामध्ये ती फुटतात, हो का नाही? बरोबर आहे ना? तर हे होऊ नये ह्यासाठी त्या पाण्यामध्ये 1 चमचा मीठ टाकायचं आहे. तर छान वाफतील अंडी आणि ती बिलकुल फुटणार नाहीत. तर मी एक साईडला ग्रेव्ही मसाला बनवत आहे आणि ते पण घरच्या साहित्यामध्येच. कांदा घेतलेला आहे, एक कांदा कट करून घेतलेला आहे, 4-5 काजू आणि 7-8 लसणाच्या पाकळ्या आणि टोमॅटो पण चिरून घेतलेला आहे, पण तो आताच नाही टाकायचा आहे. थोडासा कांदा लाल झाला की मग त्यामध्ये टोमॅटो टाकून घ्यायचा आहे. तर आता बघू शकता कांदा छान ब्राऊन झालेला आहे. आता मी गॅस बंद करते आणि हे सर्व मिश्रण जे आहे ते मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊन ते छान पेस्ट बनवत आहे. तर आता त्यामध्ये मी जो आपला खोबरं असतं ते मी भाजून त्याची पेस्ट अशी बनवून ठेवते. म्हणजे ऐनवेळी आपल्याला कधी पण मसाला बनवायचा असेल तर खोबरं परत भाजून त्याची पेस्ट बनवायची गरज नाही. आयत्या वेळी आपण ग्रेव्ही भाजी बनवू शकतो. तर आता बघा अंडी छान वाफलेली आहे आणि ती अजिबात फुटलेली नाही. व्यवस्थित अशी निघतात, त्याची साल व्यवस्थित निघते. जेव्हा पण आपण अंड्याची साल काढायला जातो त्यावेळेस त्या सालीला अंडं चिटकून थोडंसं तुटतं, हो का नाही? तर हे जर नाही म्हणजे असं जर नाही व्हायचं असेल तर आपण अंड्याची साल काढताना ते मधूनमध्ये पाण्यामध्ये बुडवून मग त्याची साल काढायची आहे. किंवा एक छान ट्रिक आहे अजून एक. काय करायचं आहे, ग्लासमध्ये पाणी घ्यायचं आहे, त्यामध्ये अंडं टाकायचं आणि ग्लासला वरून प्लेटने झाकून थोडंसं असं जोरात शेक करायचं आहे. त्यामुळे अंड्याची साल अलगद निघते. आता सर्व अंड्यांची साल काढून मी हे अंड्यांना असं मधून कट देऊन घेत आहे. जेणेकरून काय होईल, जेव्हा आपण अंडी फ्राय करणार किंवा फ्राय करून ग्रेव्हीमध्ये टाकणार तर त्याची ग्रेव्ही ती व्यवस्थित अंड्यांच्या आतमध्येपर्यंत जाईल आणि अंडं म्हणजे ग्रेव्हीसोबत खाताना असं फिकं टेस्टलेस नाही लागणार, छान लागेल मस्त. आता हे बघा छान असं थोडंसं फ्राय करून घ्यायचं आहे ह्याला गोल्डन म्हणजे गोल्डन कलरमध्ये. आणि हे गोल्डन कलरमध्ये आपण फ्राय केल्यानंतर इतकं टेस्टी लागतं ना, असं नुसतं पण अंडं खायला खूपच टेस्टी लागतं. आता मी थोडंसं मीठ टाकलं आहे त्यामध्ये आणि हळद टाकून घेतलेली आहे. आता ह्यामध्ये चटणी पण टाकायची आहे, पण ती लगेच टाकायची नाही. लगेच जर टाकली तर त्याचा ठसका उठेल. तर जेव्हा आपले अंडे व्यवस्थित फ्राय होतील, नंतर शेवटीला जेव्हा आपण गॅस बंद करणार असेल, त्यावेळेस चटणी टाकून घ्यायची आहे, म्हणजेच तिखट. तर आता हे छान थोडंसं हलवून घ्यायचं आहे. आता मी हे प्लेटमध्ये घेत आहे. हे बघा किती छान असं फ्राय झालेले आहेत. दिसताच किती चमचमीत आणि मस्त दिसत आहे. असं खायला पण खूप छान लागतं. कधी-कधी स्टार्टर म्हणून आपण असं खाऊ पण शकतो. आता मी त्याच कढईमध्ये तेल घेतलेलं आहे. ग्रेव्ही बनवणार आहोत आपण. तर दुसरे भांडे भरवायची गरज नाही आहे. त्याच कढईमध्ये आपण तेल घेणार आहोत आणि जो आपण मिक्सरमधून वाटून घेतलेलं आहे आपलं मिश्रण, ते टाकायचं आहे तेलामध्ये. आता मी सर्व मिश्रण कढईमध्ये टाकलेलं आहे आणि मिश्रणच्या भांड्यामध्ये पण गरम पाणी टाकून आपण ते धुवून घेणार आहोत. तर मी आता लगेच हे साफ पण करून घेते, कारण लगेच साफ केलं तर आपला वेळ पण वाचतो. असं पण आपण तिथेच थांबून म्हणजे ग्रेव्ही बनवणारच आहोत ना, मग तेवढा वेळ आपण साफसफाई पण करू शकतो. म्हणजे आपलं किचन मेसी नाही दिसणार. तर साईडला मी पीठ पण मळून घेतलेलं आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. मी ह्यासोबत खाण्यासाठी लच्छा पराठा बनवणार आहे, कारण माझ्या मुलाला ह्यासोबत म्हणजे ग्रेव्ही भाजी असेल, चिकन असेल, पनीर असेल किंवा असं अंडा करी असेल तर त्यासोबत त्याला लच्छा पराठा फार आवडतो, म्हणजे नॉर्मल चपातीपेक्षा. तर मग मी त्याची पण रेसिपी तुम्हाला ह्याच व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे, म्हणजे माझ्या पद्धतीने कसं करते मी ते. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आता मी ह्या ग्रेव्हीमध्ये तिखट, मीठ, हळद, मसाला, आपले सारे सारे बेसिक मसाले टाकून घेतलेले आहेत. तर व्यवस्थित आता बघू शकता तेल व्यवस्थित सुटलेलं आहे मसाल्यांना. आता मी ह्यामध्ये अंडे जे आपण फ्राय केलेले आहेत तर ते टाकून थोडंसं ग्रेव्हीमध्ये मिक्स करून घेत आहे.
आता ज्या कढईमध्ये मी मसाले बनवले होते तर त्याच कढईमध्ये मी गरम पाणी घेतलेलं आहे आणि सर्व असं धुवून व्यवस्थित, म्हणजे जे मसाला आपला वाया नाही जाणार तर तो आपण व्यवस्थित धुवून असा भाजीमध्ये टाकणार आहोत. जेवढी ग्रेव्ही बनवायची तेवढं तुम्ही पाणी, गरम पाणी ॲड करा. थंड पाणी करूच नका ॲड, त्याने टेस्ट बिघडून जाईल. तर आता छान असं हलवून घेते. तर दिसताच किती झणझणीत आणि छान दिसत आहे. तर खाण्यासाठी पण खूपच टेस्टी झालं होतं. अजून थोडंसं पाणी ॲड केलेलं आहे. आता एकीकडे भाजी आपली छान उकळत आहे तोपर्यंत मी इकडे लच्छा पराठा बनवून घेत आहे. तर बघा मी कशा पद्धतीने बनवते. तर मी थोडेसे काळे तीळ घेतलेले आहेत आणि हा थोडासा पिठाचा गोळा घेतलेला आहे. तो असा छान लाटून घ्यायचा आहे. तुम्हाला जसा म्हणजे पातळ, जाड पराठा पाहिजे असेल त्याप्रमाणे तुम्ही लाटू शकता. आता मी इथे मिडियमच लाटत आहे, म्हणजे जास्त पातळ पण नाही. जास्त पातळ जर लाटला तर तो फारच कडक होऊन जातो. त्यामुळे लाटून झाल्यानंतर त्यावरती व्यवस्थित असं तेल लावून घ्यायचं आहे. ब्रशच्या साहाय्याने मी तेल व्यवस्थित लावून घ्यायचं आहे चांगलं आणि त्यावरती तीळ असे स्प्रेड करायचे आहेत आणि त्यावर पीठ पण आपलं जे कोरडं पीठ आहे तर ते असं भुरभुरून घ्यायचं आहे. सगळीकडे व्यवस्थित लागलं पाहिजे आणि असं चाकूच्या साहाय्याने मधून असे कट करून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित असं फोल्ड करायचं आहे. खूपच असं प्रेस करून नाही फोल्ड करायचं, म्हणजे हलक्या हातानं हे करायचं आहे आणि असं गोल असं राऊंड करून हलक्या हातानंच करायचं आहे. जास्त जोर नाही द्यायचा आहे ह्याला वरती. आता हे लाटून घ्यायचं आहे आणि हे असं दुमडून व्यवस्थित लाटून घ्यायचं आहे. आपण नॉर्मल जशी चपाती लाटतो, तुम्ही त्रिकोणी आकाराची पण लाटू शकता. ह्याला जसा शेप पाहिजे तुम्हाला, ओव्हल शेप किंवा राऊंड असं पण शेप देऊन घेऊ शकता. तव्यावरती तेल स्प्रेड करून मी आता पराठा टाकलेला आहे आणि तो व्यवस्थित छान तेल लावून भाजत आहे. तुम्ही बघू शकता भाजतानाच त्याचे असे छान लेयर सुटे होत होते, म्हणजे एकदम लेयर वाला असा छान पराठा बनून तयार होतो आणि खायला पण इतका टेस्टी लागतो. नक्की ट्राय करून बघा आणि ही रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओला पण लाईक करा, शेअर करा. तर तुम्ही बघू शकता आता हा पराठा बघा किती छान झालेला आहे. ह्याला असं थोडंसं प्रेस करायचं आहे, म्हणजे जेणेकरून सर्व लेयर असे सुट्टे होतील आणि हा पराठा चहासोबत पण खूपच छान लागतो, म्हणजे खारीसारखा. बघू शकता किती छान झालं आहे. नुसता पण खायला खूपच मस्त लागतो आणि अशा ग्रेव्ही भाजीसोबत तर विचारायची सोय नाही. आता मी सर्वात आधी माझ्या मुलाला देत आहे. तर प्लेटिंग करत आहे, तर त्यामध्ये मी त्याला पराठा आणि भाजी बघा किती चमचमीत आणि खूपच टेस्टी झाली होती असं तो म्हणत होता. तो व्हिडिओ काही मी शेअर नाही केला त्याच्या रिॲक्शनचा, पण खरंच त्याला खूपच आवडला होता. तर अंडा करीची ही रेसिपी एकदा ट्राय करा आणि सांगा कशी बनली होती ते कमेंट करून. आणि चॅनलला नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा. मी छान छान रेसिपीचे व्हिडिओ असेच घेऊन येत राहीन. तर बघू शकता कसं चमचमीत दिसत आहे. जर व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करू शकता. तर तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा. चला मग भेटूच अशाच नवीन रेसिपीजसोबत.